नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे 9 दिवस नवीन ज्वेलरी बनवण्याचा आपला 9वा दिवस। आज आपण एडी स्टोन नथ बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 18 गेज वायर घेतली आहे। एक तळ हात भरून त्याचा तुकडा करून बंडलमधून काढून घेतली आहे। आता त्याला आपल्याला वरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित लूप बनवून घ्यायचा आहे। बघा जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे अगदी छोटासा लूप बनवून घ्यायचा आहे। 2 वेळा असं फिरवलं की व्यवस्थित असा लूप तयार होतो। आता इथे मी 30 गेज वायर घेतली आहे आणि आपल्या 18 गेजच्या वायरला जिथं लूप केला आहे त्याच्या खाली एक 4 ते 5 राऊंड व्यवस्थित मारून घेते। आता इथे मी एक कुंदन घेतला आहे ग्रीन कलरचा, तो अशा प्रकारे आपल्याला 18 गेजच्या वायरमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता इथे तो आपल्याला 30 गेजच्या वायरने व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून हल्ला नाही पाहिजे। असं खालच्या साईडला येऊन पुन्हा आपल्याला तारेने 30 गेजच्या व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायची। आता आपल्याला त्याला मोती लावायचे। आता इथे मी 2.5 mm चे मोती बीड्स घेतले आणि 0 mm चे गोल्डन बीड्स घेते। जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले त्याचप्रमाणे आपल्याला एक 11 ते 12 मोतींची लाईन बनवून घ्यायची आहे, जेणेकरून पूर्ण आपल्याला जो आपण ग्रीन स्टोन टाकलाय त्याच्या बाजूला आपल्याला ते व्यवस्थित बसवून घ्यायचे। वेगळा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही एक लाईन बनवून घ्यायची। आधी मी 2.5 mm चा बीड्स टाकला, त्यानंतर 0 mm चा गोल्डन बीड्स टाकलाय आणि बघा पुन्हा ती जी 30 गेजची वायर आहे ती त्या बीड्समधून बाहेर काढून घेतली अशा प्रकारे, मोती बीड्समधून। अशाच प्रकारे पुढे पण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे मी लाईन बनवून घेतली आहे। जेवढे बीड्स तुमचे बसतील त्या मापात आपल्याला बनवून घ्यायचे, मोती बीड्स आणि गोल्डन बीडची लाईन बनवून घ्यायची। आता आपण काय करायचंय, व्यवस्थित आपल्याला आपण जो ग्रीन क्रिस्टल टाकलाय त्याच्या भोवती आपल्याला व्यवस्थित हे बीड्स असे अटॅच करून घ्यायचे, कुठे गॅप ठेवायचा नाही। हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं आपल्याला त्याच्या बाजूने सेट करून घ्यायचं आहे मोती बीड्स। आता मी पुन्हा 0 mm चे मोती घेते आणि एक 30 मोती मनी जे आहे गोल्डन बीड्स ते आपण या 30 गेजच्या वायरमध्ये टाकून घ्यायचे आपल्याला। बघा असे दाखवल्याप्रमाणे टाकून घ्यायचे। हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी 0 mm चे गोल्डन बीड्स टाकून घेतले। आता ते व्यवस्थित आपल्याला मोती बीड्स आणि आपला कुंदन याच्यामध्ये असे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे, कुठेही असं गॅप नाही ठेवायचा आहे। बघा अशा प्रकारे व्यवस्थित टाईट करून घ्यायचे। हे बघा मी व्यवस्थित असे 0 mm चे आपले जे गोल्डन बीड्स आहेत ते व्यवस्थित सेट करून घेतले। आता इथे आपल्याला पुन्हा आपली जी 30 गेजची वायर आहे त्याचे 2 ते 3 राऊंड मारून घ्यायचे आणि आपल्याला इथे आता एक एडी क्रिस्टल टाकून घ्यायचं 6 mm चं। बघा व्यवस्थित असं एडी क्रिस्टल टाकून घ्यायचं। व्यवस्थित असं एडी क्रिस्टल टाकून घेतलं की त्याला पुन्हा आपल्याला आपली 30 गेजची वायर आहे त्याने पुन्हा 2-3 राऊंड मारून रॅप करून घ्यायचंय। आता इथे मी गोल्डन घुंगरू घेतले, एक 9 ते 10 घुंगरू पुन्हा या 30 गेजच्या वायरमध्ये टाकून घ्यायचे। बघा व्यवस्थित असे मी हे गोल्डन घुंगरू टाकून घेतले। आता आपल्याला ते जे एडी बॉल आहे त्याच्या भोवती व्यवस्थित त्याला रॅपिंग करून घ्यायचंय, एकदम टाईटली असं रॅप करून घ्यायचंय, म्हणजे मग ते घुंगरू तिथे सेट होतील। आता मी इथे 3 पान शेपचे कुंदन घेऊन त्याचं एक फूल बनवून घेतलंय आणि ते व्यवस्थित मी तिथे आपल्या 18 गेजच्या वायरवर व्यवस्थित असं अटॅच करून घेते। हे बघा व्यवस्थित आपल्याला 30 गेजच्या वायरनीच अटॅच करायचे, 0.3 गेजची वायर नथीला वापरायची नाही शक्यतो। जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करताय तोपर्यंत वापरू शकता, नंतर नाही वापरायची। बघा इथे मी व्यवस्थित पानशेपचे कुंदन अटॅच करून घेतले, त्यावर एक मोती लावून घेतलाय। आता मी इथे एक मोती चक्री टाकून घेते, इथे एक 6 mm चा एडी बॉल टाकलाय आणि पुन्हा एक मोती चक्री आणि पुन्हा एक गोल्डन मनी टाकून घेते 5 mm चा। असं व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित असं मी 5 mm चा गोल्डन मनी टाकून आपलं वायर जी राहिली आहे तिचे पुढे एक 5 ते 6 वेळा अशी 18 गेजच्या वायरला व्यवस्थित गोल फिरवून घेतली। आपला नथीचा बेस तयार झालाय। आता आपण त्याला आता व्यवस्थित आकार देऊन घेऊ। हे बघा असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित नथीचा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा असं व्यवस्थितरित्या आकार दिल्यानंतर जी एक्स्ट्राची वायर आहे ती आता आपल्याला वरती थोडीशी वायर ठेवून आपल्याला लूप बनवण्यासाठी बाकीची वायर आपल्याला कट करून घ्यायची।
हे बघा, राहिलेली वायर अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायची. थोडीशी वायर आपल्याला शिल्लक ठेवायची, खूप जास्त कट नाही करायची. आणि आता आपल्याला याला व्यवस्थित असा लूप देऊन घ्यायचा आहे. बघा, सुंदर आपली अशी नथ तयार आहे, एडी स्टोन नथ. तुम्हाला जर नथ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.